नमस्कार मित्रांनो. एका सुनेला आपल्या नंदेच्या उपचारांमध्ये काहीतरी मोठा संशय येतो. सत्य शोधण्याचा तिचा प्रवास सुरू होतो आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात अशा घटना घडतात की तिचा संसारच उद्ध्वस्त होतो. पण एका छोट्याशा पुराव्यामुळे असे भयानक रहस्य समोर येते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून जाते. शेवटपर्यंत ही कथा नक्की पहा. माझं नाव सायली आहे. माझ्या लग्नाला अद्याप काही महिनेच झाले होते. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला वाटायचं की माझ्यापेक्षा अधिक भाग्यवान मुलगी दुसरी कोणीच नसेल. कारण माझ्या सासरी जास्त लोक नव्हते. घरात फक्त माझे पती विराज आणि माझ्या सासू मालती होते. माझे सासरे या शहरातील प्रसिद्ध रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील व्यावसायिक होते. शहरात त्यांच्या अनेक मोठ्या व्यावसायिक इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, प्लॉट्स आणि लक्झरी प्रॉपर्टीज होते. त्यांचं नाव संपूर्ण शहरात आदराने घेतलं जायचं. लोक त्यांना एक प्रामाणिक आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखत होते. पण काही वर्षांपूर्वी एका कार अपघातात त्यांचं निधन झालं. त्यानंतर संपूर्ण व्यवसाय विराजच्या खांद्यावर आला. विराजने अगदी कमी वयात माझ्या सासऱ्यांची जबाबदारी स्वीकारली आणि रात्रंदिवस मेहनत करून संपूर्ण व्यवसाय पूर्वीसारखाच सांभाळला. आमचा प्रेमविवाह झाला होता. आम्ही दोघे कॉलेजच्या काळापासून एकमेकांना आवडत होतो आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही लग्न केलं. विराजने माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता आणि माझ्या बाबांनी या प्रस्तावाला होकार दिला होता. कारण त्यांना विराज आणि त्याची आई खूप आवडली होती. घर चांगलं होतं आणि व्यवसायही उत्तम होता. विराज सकाळी लवकर घरातून निघून जायची आणि रात्री उशिरा परत यायची. अनेकदा रात्री उशिरापर्यंत मीटिंग्स चालायच्या. पण त्यांनी कधीही कोणत्याही जबाबदारीकडे पाठ फिरवण्याचा प्रयत्न केला नाही. घरात माझी सासू मालती होत्या. घराचं वातावरण नेहमी शांत असायचं. ना रोजची भांडणं, ना विनाकारण टोमणे, ना कडवट बोलणं. सासूबाईंचा स्वभाव इतका चांगला होता की कधी कधी मला वाटायचं की मी माझ्या सख्ख्या आईसोबतच राहत आहे. त्या सकाळी उठल्यावर सर्वप्रथम माझ्या खोलीत येऊन विचारायच्या की मुली, नीट झोप लागली का? जर मी थोडी उदास दिसले तर वारंवार विचारायच्या, काय झालं, तब्येत तर ठीक आहे ना? जर मी स्वयंपाकघरात काही काम करत असेल तर त्या स्वतः येऊन माझा हात धरायच्या आणि म्हणायच्या की अजून तुझं नवं नवं लग्न झालं आहे. हळूहळू सगळं शिकशील. इतक्या लवकर स्वतःवर कामाचा भार टाकू नकोस. त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढायचा. मला कधीच असं वाटलं नाही की त्या माझ्या सख्ख्या सासू नाहीत. उलट अनेकदा मला वाटायचं की माझी सख्खी आई सुद्धा माझी इतकी काळजी घेत नसेल जितकी त्या घ्यायची. एक दिवस मी आणि विराज रात्री गच्चीवर बसून गप्पा मारत होतो. तेव्हा मी त्यांना गंमतीने विचारलं की तुझी आई इतकी चांगली कशी? आजकाल अशा सासू फारच कमी पाहायला मिळतात. तेव्हा विराज काही क्षण शांत राहिले. मग हलकसं हसत म्हणाले की कारण त्या माझ्या सख्ख्या आई नाहीत. सुरुवातीला मला वाटलं की ते माझी गंमत करत आहेत. पण जेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. मग त्यांनी हळूहळू मला सगळी हकीकत सांगितली. ते म्हणाले की मी अगदी लहान असतानाच माझ्या सख्ख्या आईचं निधन झालं. त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं. बाबांनी अनेक वर्ष एकट्याने मला सांभाळलं. पण नंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. सुरुवातीला नातेवाईक खूप बोलले. सगळे म्हणायचे की सावत्र आई कधीच आपली होऊ शकत नाही. पण माझ्या आईंनी सगळ्यांना चुकीचं ठरवलं. त्यांनी मला कधीच असं जाणवू दिलं नाही की त्या माझ्या सख्ख्या आई नाहीत. त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त माया दिली. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घेतली. जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा त्या रात्रभर जागून माझी सेवा करायच्या. शाळेत कार्यक्रम असला की त्या सर्वात आधी पोहोचायच्या आणि मला कधी कोणती अडचण आली तर त्या सर्वात जास्त अस्वस्थ व्हायच्या. खरं सांगायचं तर मला माझ्या सख्ख्या आईची ओळखही नीट आठवत नाही. पण आई म्हणजे काय हे मी मालती आईकडूनच शिकलो. विराजचं बोलणं ऐकून माझ्या नजरेत त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. मी मनात विचार करू लागले की जगात प्रत्येक सावत्र आई वाईट नसते. काही लोक आपल्या प्रेमाने नात्यातील प्रत्येक कमतरता भरून काढतात. मग विराज पुढे म्हणाले की बाबांच्या जाण्यानंतर आईंनी व्यवसाय सांभाळण्यात मला पूर्ण साथ दिली.
मोठ्या निर्णयांपासून प्रॉपर्टीच्या कागदपत्रांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते. व्यवसायापासून प्रॉपर्टीपर्यंत आजही मालती आईच सगळं पाहतात आणि मी त्यांच्यासोबत मिळून काम करतो. आम्ही दोघांनी मिळून बाबांची मेहनत कधीही वाया जाऊ दिली नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले, कारण बाहेरून पाहता कोणीही म्हणू शकत नव्हतं की ते इतक्या देखण्या आणि शांत स्वभावाच्या स्त्रीने आयुष्यात इतकं मोठं दुःख सोसलं असेल. त्यानंतर मीही माझ्या परीने त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. हळूहळू मी या घरात पूर्णपणे मिसळून गेले. सकाळी सगळेजण एकत्र नाश्ता करायचे, दुपारी आपापल्या कामात गुंतून जायचे आणि रात्री पुन्हा सगळेजण एकत्र बसून जेवायचे. अनेकदा आम्ही हास्य विनोद करायचो आणि मला वाटायचं की देवाने मला जगातील सर्वोत्तम कुटुंब दिलं आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एखादं दुःख दडलेलं असतं. आमच्या घरातही असंच एक दुःख होतं, ज्याबद्दल कोणीही मोकळेपणाने बोलत नव्हतं. या घरात माझी एक नणंद होती, जिचं नाव रिया होतं. पण मी तिला घरात वावरताना कधीच पाहिलं नव्हतं. लग्नानंतर एकदा मी घराच्या वरच्या मजल्यावर गेले, तेव्हा एक खोली नेहमी बंद असायची. एक दिवस मी नोकराणीला विचारलं की ही खोली नेहमी बंद का असते. तेव्हा ती घाबरत म्हणाली की वहिनी, मला माहीत नाही, आणि लगेच तिथून निघून गेली. तिची घाबरलेली अवस्था पाहून मला थोडं विचित्र वाटलं. मग एक दिवस घराची साफसफाई करताना मी पाहिलं की मालती आई त्याच खोलीत जेवण घेऊन गेल्या होत्या आणि बराच वेळ बाहेर आल्याच नाही. जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी विचारलं की आई, सगळं ठीक आहे ना? तेव्हा त्यांनी जबरदस्तीने हसत म्हटलं की हो बेटा, सगळं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आणि त्यांनी लगेच विषय बदलला. काही दिवसांनी मी विराजला विचारलं की घरात आणखी कोण कोण आहे. तेव्हा ते थोडा वेळ थांबले आणि म्हणाले की माझी एक धाकटी बहीण आहे, रिया. तिचं नाव ऐकताच मी हसत म्हणाले की अरे, मग ती कुठे राहते? मी तिला आजपर्यंत पाहिलंच नाही. तेव्हा विराजचा चेहरा एकदम उतरला. त्यांनी हळू आवाजात सांगितलं की ती गेल्या 2 वर्षांपासून कोमात आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मी एकदम शांत झाले. मला काय बोलावं तेच समजेना. मी हळूच विचारलं की हे कसं झालं. पण त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की ती खूप जुनी गोष्ट आहे आणि ते शांत झाले. त्यानंतर मी अनेकदा जाणवलं की घरात रियाचं नाव आलं की सगळ्यांचे चेहरे बदलून जायचे. मालती आईंच्या डोळ्यात पाणी तरळायचं आणि विराज लगेच दुसरा विषय काढायचे, जणू ते त्या विषयावर बोलणंच टाळत होते. मीही विचार केला की कदाचित आता योग्य वेळ नाही, म्हणून मी जास्त काही विचारलं नाही. पण माझ्या मनात हा प्रश्न वारंवार यायचा की अखेर असं काय घडलं होतं ज्यामुळे संपूर्ण घराचं वातावरण बदलून जायचं. रिया कशी असेल? ती कोणत्या खोलीत आहे? तिला कधीही शुद्ध येईल का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर ती 2 वर्षांपासून कोमात असेल तर तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? एखादा अपघात झाला होता की यामागे आणखी काही कारण होतं? हे सगळे प्रश्न रोज माझ्या मनात घोळत राहायचे. पण जितक्या वेळा मी सत्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे, तितक्याच वेळा घरचे लोक विषय बदलायचे. हळूहळू मला जाणवू लागलं की या घरातील शांततेच्या मागे एखादं मोठं रहस्य दडलं आहे. असं रहस्य जे सगळेजण मिळून वर्षानुवर्ष लपवण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला अजिबात कल्पना नव्हती की एक दिवस तेच रहस्य माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. एक दिवस माझ्या मनात सतत विचार येत होता की रिया कशी असेल. मला या घरात येऊन अनेक महिने झाले होते, पण मी तिला नीट पाहिलंच नव्हतं. फक्त तिचं नाव ऐकायचे आणि प्रत्येक वेळी घराचं वातावरण बदलून जायचं. शेवटी एका सकाळी मी धैर्य करून विराजला म्हटलं की मला रियाला भेटायचं आहे. सुरुवातीला त्यांनी काही क्षण माझ्याकडे पाहिलं, जणू ते विचार करत होते की मला तिथे घेऊन जावं की नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी घालमेल स्पष्ट दिसत होती. पण मग ते हळूच म्हणाले की ठीक आहे, आज मी तुला तिच्याकडे घेऊन जाईन. हे ऐकताच मला थोडा आनंद झाला. त्या दिवशी विराज मला सोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जिथे रिया गेल्या 2 वर्षांपासून दाखल होती.
रस्ताभर विराज फारसं काही बोलले नाही. ते संपूर्ण रस्ता शांतपणे गाडी चालवत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट दिसत होती. मला समजत होतं की आपल्या बहिणीची अवस्था पाहून त्यांना किती दुःख होत असेल. काही वेळाने आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. ते या शहरातील मोठं आणि महागडं हॉस्पिटल होतं, जिथे सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध होत्या. विराज मला थेट त्या मजल्यावर घेऊन गेले, जिथे रियाची रूम होती. जसजसे आम्ही त्या खोलीजवळ पोहोचत होतो, तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. शेवटी विराजने खोलीचा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघे आत गेलो. खोलीत पाऊल टाकताच मला तिथलं वातावरण खूप विचित्र वाटलं. खोलीत पूर्ण शांतता होती. फक्त मशीनचे हलके आवाज ऐकू येत होते. खिडकीचे पडदे अर्धवट बंद होते, त्यामुळे खोलीत मंद प्रकाश पसरला होता. संपूर्ण खोली स्वच्छ होती, तरीही तिथे एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. जणू त्या खोलीत इतकं मोठं दुःख दडलं होतं की ते शब्दात व्यक्त करणं अशक्य होतं. मी हळूहळू रियाच्या बेडजवळ गेले. ती अगदी शांतपणे झोपलेली होती. तिच्या हाताला ड्रीप लावलेली होती आणि अनेक मशीन तिच्या शरीराशी जोडलेली होती. तिचा चेहरा खूप निरागस दिसत होता. तिला पाहून कोणीही म्हणू शकत नव्हतं की ती गेली 2 वर्ष कोमात आहे. मी काही वेळ तिच्याकडे शांतपणे पाहत राहिले. मग माझी नजर खोलीत ठेवलेल्या औषधांवर आणि मशीनवर गेली. मला उपचारांबद्दल थोडीफार माहिती होती, त्यामुळे मी समजू शकत होते की तिच्यावर असे उपचार सुरू नव्हते जसे दीर्घकाळ कोमात असलेल्या रुग्णांवर व्हायला हवे. तिथे फक्त सामान्य औषधं दिली जात होती आणि रोजची देखभाल केली जात होती. ही गोष्ट मला खूप विचित्र वाटली, कारण इतक्या मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील मुलगी असूनही तिच्या उपचारांमध्ये ती गंभीरता दिसत नव्हती जी मला अपेक्षित होती. मी विराजकडे पाहिले, पण त्या क्षणी ते आपल्या बहिणीकडे पाहून इतके भावूक झाले होते की त्यांना काही विचारणं मला योग्य वाटलं नाही. खोलीत एक कंपाऊंडरही होता, जो नेहमी रियाजवळ असायचा. तो तिची औषधे पाहत होता, मशीनवर लक्ष ठेवत होता आणि वेळोवेळी तिची तपासणी करत होता. काही वेळाने विराजला एका कामासाठी बाहेर जावं लागलं. त्यांनी मला म्हटलं की तू इथे बस, मी लगेच येतो. एवढं बोलून ते बाहेर गेले. थोड्या वेळाने तो कंपाऊंडरही काही कामासाठी खोली बाहेर गेला. आता खोलीत फक्त मी आणि रिया होतो. मी हळूच तिच्या शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर बसले आणि बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिले. माहीत नाही का, पण तिला पाहून माझ्या मनात एक विचित्र आपुलकी निर्माण होत होती. मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला आणि हसत म्हटलं की रिया, मी तुझी बहिणी आहे, तुझ्या भावाची, विराजची पत्नी. मला माहीत आहे की तुला कदाचित माझा आवाज ऐकू येत नसेल, तरीही मला तुला भेटायचंच होतं. सगळेजण तुला खूप आठवतात. तुझी आई रोज तुझ्यासाठी रडते आणि तुझा भाऊ तर प्रत्येक वेळी तुझ्या जवळ येऊन स्वतःला सावरू शकत नाही. मला आशा आहे की एक दिवस तू नक्की बरी होशील आणि आपण सगळेजण पुन्हा एकत्र बसून गप्पा मारू. मी तिच्याशी असंच हळूहळू बोलत राहिली, जणू ती माझा प्रत्येक शब्द ऐकत होती. तेवढ्यात काही वेळाने विराज परत खोलीत आले. मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे हलकेसे लाल झाले होते. कदाचित ते बाहेर जाऊन रडून आले असते. ते हळूच आपल्या बहिणीजवळ बसले. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले आणि तिच्याशीही असंच बोलू लागले, जणू ती त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत होती. ते तिला वारंवार म्हणत होते की लवकर बरी हो रिया, मी तुझी वाट पाहतो आहे. तुझ्याशिवाय घर पूर्णपणे रिकामं वाटतं. एवढं बोलता बोलता त्यांचा आवाज भरून आला आणि ते काही क्षण शांत बसून राहिले. त्यांना अशा अवस्थेत पाहून माझंही मन भरून आलं. मला पहिल्यांदाच जाणवलं की ते आपल्या बहिणीवर किती प्रेम करतात. काही वेळ तिथे थांबल्यानंतर आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला. विराज खोली बाहेर गेले आणि मीही त्यांच्या मागोमाग बाहेर यायला लागले. पण जसजशी मी दरवाजाजवळ पोचले तसतसं माहीत नाही का, मी एकदा मागे वळून खोलीकडे पाहिलं. तेवढ्यात अचानक माझी नजर जमिनीवर गेली. तिथे औषधाची एक काचेची बाटली फुटलेली पडली होती. असं वाटत होतं की ती आत्ताच कुठून तरी खाली पडून फुटली होती. मी काही क्षण तिथेच थांबले. माझ्या मनात लगेच प्रश्न आला की ही बाटली पडली कशी? खोलीत तर त्यावेळी कोणीच नव्हतं. रिया तर 2 वर्षांपासून कोमात आहे. ती स्वतः हलूही शकत नाही
मग ही बाटली खाली कशी पडली? मी पुन्हा एकदा संपूर्ण खोलीत नजर फिरवली. प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर होती. खिडकी बंद होती. पंखा नेहमीप्रमाणे चालू होता. कुठेही असं दिसत नव्हतं की वाऱ्यामुळे काही खाली पडलं असेल. मी काही क्षण तिथेच उभी राहून विचार करत राहिली. पण मला काही समजलं नाही. तेवढ्यात बाहेरून एक नर्स खोलीत आली. कदाचित ती नेहमीप्रमाणे औषधं बदलण्यासाठी आली असावी. मी लगेच तिला विचारलं की सिस्टर, रिया कधी शुद्धीवर येते का? किंवा तिने कधी काही हालचाल केली आहे का? नर्सने माझ्याकडे पाहिलं आणि कोणताही संकोच न करता म्हणाली की नाही मॅडम, गेल्या 2 वर्षात तिने कधीही कोणतीही हालचाल केलेली नाही. ती पूर्णपणे पूर्वीसारखीच आहे. तिचे हातपाय सुद्धा हलत नाहीत. हे ऐकताच माझ्या मनातील गोंधळ आणखी वाढला. कारण जर तिने कधीच हालचाल केली नसेल तर मग काही वेळापूर्वी ती बाटली खाली कशी पडली? ही गोष्ट माझ्या डोक्यात वारंवार घोळू लागली. मी त्यावेळी शांतपणे तिथून बाहेर आले. पण माझ्या मनात एक विचित्र शंका निर्माण झाली होती. मला वाटू लागलं की या संपूर्ण प्रकरणात काहीतरी असं आहे जे सगळ्यांच्या नजरेपासून लपवलं जात आहे. आणि कदाचित रियाची अवस्था तितकी साधी नाही जितकी सगळेजण मला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. घरी परतल्यानंतरही माझं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीवर होतं. ती औषधाची बाटली आपोआप खाली कशी पडली? जितका मी याबद्दल विचार करत होते तितकंच मला वाटत होतं की तिथे काहीतरी लपवलं जात आहे. मला आठवलं की विराजने एकदा सांगितलं होतं, रिया कोमात गेल्यापासून मालती आई तिच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात. त्या रोज हॉस्पिटलमध्ये जातात, डॉक्टरांशी बोलतात, तिच्या औषधांची काळजी घेतात आणि तिच्या उपचारांशी संबंधित प्रत्येक निर्णय त्या स्वतः घेतात. त्यामुळे मला वाटलं की ही गोष्ट सर्वप्रथम मालती आईंनाच सांगायला हवी. कदाचित त्यांनाही वाटेल की रियाच्या प्रकृतीत काही बदल होत आहे आणि जर खरंच तसं असेल तर त्या याबद्दल डॉक्टरांशी नक्की बोलतील. याच विचाराने मी त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी त्या काही फाईल्स पाहत होत्या. कदाचित व्यवसायाशी संबंधित काम असावं. त्यांनी मला पाहताच हसून म्हटलं की ये बेटा बस. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि हळूहळू त्यांना सगळी हकीकत सांगू लागले. मी म्हणाले की आई, आज जेव्हा मी रियाला भेटायला गेले होते तेव्हा मला तिथे काहीतरी विचित्र वाटलं. तिच्यावर सुरू असलेले उपचारही मला कोमातील रुग्णांसाठी योग्य वाटले नाही. आणि जेव्हा मी खोलीतून बाहेर येत होते तेव्हा अचानक मागून काचेची बाटली पडल्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर बाटली जमिनीवर फुटलेली पडली होती. मला समजलं नाही की ती कशी पडली, कारण त्यावेळी खोलीत कोणीच नव्हतं. मला असं वाटतंय की कदाचित रियाची अवस्था पूर्वीसारखी राहिलेली नाही. कदाचित तिच्या शरीरात काही हालचाल होऊ लागली आहे. कदाचित तिला शुद्ध येऊ शकते. मी माझं बोलणं पूर्णही केलं नव्हतं. तोच अचानक मालती यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काही क्षणांपूर्वी जो चेहरा पूर्ण शांत होता त्यावर अचानक राग स्पष्ट दिसू लागला. त्यांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं की जणू माझं बोलणं ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. मी आश्चर्यचकित झाले, कारण मला वाटलं होतं की हे ऐकून त्यांना आनंद होईल. पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी नाराजी दिसत होती. त्यांनी कठोर आवाजात म्हटलं की सायली, माझं नीट ऐक. आजपासून तू हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीस आणि रियाला भेटण्याचा प्रयत्नही करणार नाहीस. त्यांचं हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. मी हळूच विचारलं की पण आई, का? जर खरंच तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असेल तर आपण डॉक्टरांशी बोलायला हवं ना? त्यांनी माझं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाल्या की मी जे सांगितलं तेच अंतिम आहे. याबद्दल यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही. एवढं बोलून त्या उठल्या आणि खोलीबाहेर निघून गेल्या. मी तिथेच बसून राहिले. मला काहीच समजत नव्हतं की त्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली. जर त्या खरंच रियावर इतकं प्रेम करत असतील जितकं विराजने मला सांगितलं होतं तर त्यांना हे ऐकून आनंद व्हायला हवा होता. शेवटी त्या रोज तिची काळजी घेतात, हॉस्पिटलमध्ये जातात, डॉक्टरांशी बोलतात. मग माझं बोलणं ऐकताच त्या इतक्या अस्वस्थ आणि रागावल्या का? हा प्रश्न माझ्या मनात वारंवार घोळत राहिला. त्या रात्री मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण मला अजिबात झोप आली नाही. सतत तेच विचार डोक्यात फिरत होते. खरंच रियाच्या प्रकृतीत काही बदल झाला आहे का, की मीच उगाच जास्त विचार करत आहे? आणि जर माझा अंदाज बरोबर असेल तर मालती आई ते लपवण्याचा प्रयत्न का करत आहेत?
मी अनेकदा विचार केला की ही गोष्ट विराजला सांगावी, पण लगेच स्वतःलाच थांबवलं. कारण मला माहीत होतं की विराज आपल्या आईवर पूर्ण विश्वास ठेवतात. मी कोणताही पुरावा नसताना अशी गोष्ट सांगितली तर कदाचित त्यांना वाटेल की मी त्यांच्या आईवर विनाकारण संशय घेत आहे. त्यामुळे मी शांत राहणंच योग्य समजलं. पण माझ्या मनातील शंका आता पूर्वीपेक्षा कितीतरी वाढली होती. पुढचे 2 दिवस मी फक्त याच विचारत होते की सत्य नेमकं काय आहे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी एक निर्णय घेतला. मी ठरवलं की काहीही झालं तरी मी पुन्हा एकदा रियाला भेटायला जाणार आणि यावेळी पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय परत येणार नाही. मी कोणालाही काही न सांगता एकटीच हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे जाऊन मी नेहमीप्रमाणे रियाजवळ बसले. तिचा हात हातात घेतला आणि तिच्याशी बोलू लागले, जणू ती माझा प्रत्येक शब्द ऐकत आहे. हळूहळू भेटण्याची वेळ संपत आली. एक एक करून सगळेजण आपल्या रुग्णांना भेटून बाहेर जाऊ लागले. नर्सेसही वॉर्ड बंद करण्याची तयारी करू लागले. पण यावेळी माझा घरी परतण्याचा कोणताही विचार नव्हता. मी मनाशी ठरवलं होतं की आजची संपूर्ण रात्र मी इथेच थांबणार आणि माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार की या खोलीत रात्री नेमकं काय घडतं. कारण आता मला पूर्ण खात्री वाटत होती की इथे काहीतरी असं सुरू आहे जे सगळ्यांपासून लपवून ठेवलं जात आहे. जशी मला संधी मिळाली तशी मी शांतपणे खोलीतील एका मोठ्या पडद्यामागे जाऊन लपली. तिथून खोलीचा बराचसा भाग स्पष्ट दिसत होता, पण बाहेरून कोणीही मला पाहू शकत नव्हतं. मी माझा श्वासही हळू केला, जेणेकरून माझ्या उपस्थितीची कोणालाही चाहूल लागू नये. हळूहळू हॉस्पिटलमध्ये पूर्ण शांतता पसरली. कॉरिडॉरमधील आवाज बंद झाले. नर्सेसची धावपळही थांबली. खोलीतील दिव्यांचा प्रकाश मंद करण्यात आला आणि संपूर्ण वातावरण पूर्वीपेक्षा अधिक भयान वाटू लागले. घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की मला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. मी पापणीही न लावता दरवाजाकडे पाहत होते. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. तेवढ्यात अचानक दूरवरून कोणाच्या भराभर चालत येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज हळूहळू रियाच्या खोलीच्या दिशेने येत होता. मी लगेच सावध झाले. हा नर्स किंवा कंपाऊंडरच्या नेहमीच्या पावलांचा आवाज नव्हता. हा एखाद्या अशा व्यक्तीचा चालण्याचा आवाज होता जो खूप घाईत होता आणि सरळ याच खोलीकडे येत होता. माझे हात हळूहळू थरथरू लागले, पण मी स्वतःला सावरलं आणि पडदा थोडासा बाजूला करून बाहेर पाहू लागले. खोलीत आधीच मंद अंधार होता, त्यामुळे मला खात्री होती की कोणीही मला पाहू शकणार नाही. आता माझी नजर फक्त दरवाजावर केली होती, कारण मला पूर्ण जाणीव झाली होती की पुढच्या काही क्षणात माझ्यासमोर असं एक सत्य येणार आहे जे कदाचित या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकेल. त्या रात्री मी पडद्यामागे पूर्ण शांत उभी होते. माझा श्वासही अगदी मंद झाला होता, कारण मला भीती वाटत होती की माझी अगदी हलकीशी चाऊलही कोणाला लागेल. रिया नेहमीप्रमाणे पूर्ण शांत पडली होती. तेवढ्यात अचानक खोलीचा दरवाजा हळूच उघडला आणि एक माणूस आत आला. मी त्याला यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. तो भराभर चालत सरळ रियाच्या बेडजवळ पोचला. त्याने काहीही न बोलता आधी रियाच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. त्यानंतर तिच्या हातपायांकडे पाहिलं, जणू तिच्या शरीरात काही हालचाल होत आहे का याची खात्री करत होता. मग त्याने लगेच बाहेर उभ्या असलेल्या नर्सला आत बोलावलं. नर्स धावत खोलीत आली. तेव्हा त्या माणसाने हळू पण कठोर आवाजात म्हटलं की हिला हेवी डोस द्या. आज तिची अवस्था मला पूर्वीसारखी वाटत नाही. तिचं शरीर थोडं रिस्पॉन्ड करत आहे. मी कोणताही रिस्क घेणार नाही. त्याचं हे बोलणं ऐकताच माझ्या संपूर्ण शरीरातून जणू विजेचा झटका गेला. माझे हातपाय थरथर कापू लागले. मला काहीच समजत नव्हतं की हे नेमकं काय सुरू आहे. जर डॉक्टर खरंच रियावर उपचार करत असतील तर तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. पण इथे तर जाणीवपूर्वक तिला आणखी बेशुद्ध ठेवण्याबद्दल बोललं जात होतं. माझ्या डोक्यात एकदम हजारो प्रश्न घोळू लागले. तेवढ्यात त्या माणसाचा फोन वाजला. त्याने लगेच खिशातून मोबाईल काढला, स्क्रीनकडे पाहिलं आणि कोणालाही काही न सांगता खोली बाहेर गेला. तो फार दूर गेला नव्हता. कदाचित त्याला वाटलं असेल की रात्रीच्या शांततेत त्याचा आवाज कोणाला ऐकू जाणार नाही. पण जिथे मी लपले होते
तिथून त्याचा प्रत्येक शब्द स्पष्ट ऐकू येत होता. मी लगेच माझा मोबाईल काढला आणि कोणताही आवाज न करता रेकॉर्डिंग सुरू केलं, जेणेकरून त्याचं प्रत्येक बोलणं रेकॉर्ड होईल. त्याने फोन उचलताच म्हटलं की हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस, इथे सगळं कंट्रोलमध्ये आहे. काही वेळापूर्वी मला वाटलं की तिचा हात थोडासा हलला, म्हणून मी नसलं सांगितलंय की तिला हेवी डोस द्या. आता ती पुन्हा शुद्धीवर येण्याचाही प्रयत्न करू शकणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं सांभाळतो. त्याचं हे बोलणं ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे हात आणखी थरथर कापू लागले. मला समजत नव्हतं की तो कोणाशी बोलत होता, पण त्याने फोनवर समोरच्या व्यक्तीला आई म्हटलं होतं. आणि माहीत नाही का, माझ्या मनात वारंवार एकच विचार येत होता की कदाचित तो माझ्या सासूशीच बोलत असावा. जर खरंच असं असेल तर हा माणूस कोण आहे आणि त्यांचा नेमका काय संबंध आहे? माझ्यासमोर एक नवीन कोडं उभं राहिलं होतं. इच्छा असूनही मी त्या क्षणी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचू शकत नव्हते. पण एवढं मात्र नक्की समजलं होतं की या संपूर्ण प्रकरणात मी जितका विचार केला होता त्यापेक्षाही कितीतरी मोठं रहस्य दडलं आहे. मी त्याचं संपूर्ण बोलणं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं, कारण मला माहीत होतं की पुढे ही रेकॉर्डिंग सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. काही वेळाने त्याने फोन कट केला आणि तो पुन्हा खोलीत आला. त्याने नर्सशी हळू आवाजात काही बोलले. त्यानंतर काही मिनिटांनी ते दोघेही तिथून निघून गेले. ते गेल्यानंतर मी काही वेळ तशीच थांबले, जेणेकरून आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री होईल. जेव्हा संपूर्ण कॉरिडॉर पुन्हा शांत झाला, तेव्हा मी हळूहळू पडद्यामागून बाहेर आले. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की मला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी हळूहळू रियाच्या बेडजवळ गेले आणि तिचा हात माझ्या हातात घेत फार मंद आवाजात म्हणाले की रिया, जर तुला माझं बोलणं ऐकू येत असेल तर मला एखादा इशारा कर. मी तुला मदत करण्यासाठी आले आहे. काही क्षण कोणतीही हालचाल झाली नाही. मग अचानक मला जाणवलं की तिच्या बोटांनी माझ्या बोटांना अगदी हलकासा स्पर्श केला आणि किंचित हालचाल केली. ती हालचाल इतकी सूक्ष्म होती की जर मी तिचा हात इतक्या लक्षपूर्वक धरून बसले नसते तर कदाचित मला ती कधीच जाणवली नसती. पण माझ्यासाठी ती छोटीशी हालचाल एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. माझ्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य एकाच वेळी दाटून आलं. आता मला पूर्ण खात्री पटली होती की रिया सगळं ऐकू शकत होती. ती पूर्णपणे बेशुद्ध नव्हती, तर कोणीतरी जाणीवपूर्वक तिला या अवस्थेत ठेवत होतं. मी तिच्याकडे पाहून हळूच म्हटलं की रिया, तू घाबरू नकोस, मी तुला इथून नक्की बाहेर काढेन आणि ज्यानेही तुझ्यासोबत हे सगळं केलं आहे त्याचं खरं सत्य सगळ्यांसमोर आणेन. त्यानंतर मी लगेच खोलीत चारही बाजूंनी नजर फिरवली. तेवढ्यात माझी नजर बेडजवळच्या ट्रॉलीवर पडली. तिथे एक वापरलेली सिरिंज ठेवलेली होती आणि तिच्या शेजारी औषधाची एक छोटी बाटली पडली होती. मी सावधपणे ती बाटली उचलली आणि त्यावरील नाव वाचू लागले. लेबलवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं की हाय डोस सेडेटिव्ह, हॉस्पिटल यूज ओनली. हे वाचताच माझ्या मनातील शंका आणखी दृढ झाली. आत्ता मला समजलं की रियाला सामान्य औषध नव्हे तर अशी औषधं दिली जात होती ज्यामुळे ती कायम बेशुद्ध अवस्थेत राहावी. मी लगेच इकडे तिकडे पाहिलं. कोणी मला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली. जेव्हा मला खात्री झाली की खोलीत कोणीही नाही, तेव्हा मी ती छोटी बाटली शांतपणे माझ्या बॅगमध्ये ठेवली, कारण मला वाटलं की पुढे तीही एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. मी बॅग बंद केली आणि पूर्णपणे सामान्य असल्यासारखं वागत हळूहळू दरवाजाकडे वळली. तेवढ्यात अचानक मला असं जाणवलं की बाहेर कोणीतरी उभं आहे आणि दरवाजाच्या हलक्या फटीतून माझ्याकडे पाहत आहे. माझं पाऊल तिथेच थांबलं. माझ्या अंगात पुन्हा एकदा भीतीची लहर पसरली. मी काही क्षण पूर्ण स्थिर उभी राहिली. मग हळूच दरवाजाकडे पाहिलं, पण तिथे कोणी स्पष्ट दिसलं नाही. तरीही मला वारंवार असंच वाटत होतं की कोणीतरी माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे. मला समजलं की जर मी इथे जास्त वेळ थांबले तर कदाचित पकडली जाईल. त्यामुळे कोणतीही घाई न करता पूर्णपणे सामान्य पद्धतीने मी दरवाजा उघडला आणि जणू मी फक्त माझ्या नंदेला भेटून परत जात आहे अशा सहजपणे बाहेर पडले. पण आता माझ्या बॅगमध्ये ती औषधाची बाटली होती.
माझ्या मोबाईलमध्ये ती रेकॉर्डिंग होती आणि माझ्या मनात हा ठाम विश्वासही होता की या संपूर्ण खेळाचं सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. त्या रात्री घरी परतल्यानंतर मी पूर्णपणे अस्वस्थ होते. माझ्या डोक्यात एकच प्रश्न सतत फिरत होता की रियासोबत नेमकं काय चाललं आहे. माझ्या मोबाईलमध्ये त्या माणसाचं संपूर्ण रेकॉर्डिंग होतं. बॅगमध्ये ती औषधाची बाटली सुरक्षित होती आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी रियाच्या हाताची हलकी हालचालही पाहिली होती. आता मला पूर्ण खात्री पटली होती की हे कोणतंही साधं प्रकरण नाही, तर यामागे खूप मोठं षडयंत्र दडलं आहे. काही वेळ माझ्या मनात आलं की मी लगेच पोलिसांकडे जाऊन सगळं सांगावं, पण पुढच्या क्षणी मी स्वतःला थांबवलं, कारण माझ्याकडे अजून इतके ठोस पुरावे नव्हते की कोणावर थेट आरोप करता येतील. जर समोरचे लोक इतके चतुर असतील की 2 वर्षांपासून एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने कोमासारख्या अवस्थेत ठेवू शकतात, तर पुरावे नष्ट करण्यात त्यांना वेळ लागणार नव्हता. मी मनाशी ठरवलं की घाई करणं हीच सर्वात मोठी चूक ठरेल. आधी मला या संपूर्ण प्रकरणाचा एक एक थर उलगडावा लागेल. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट समजून घ्यावी लागेल आणि ठोस पुरावे गोळा करावे लागतील. त्यानंतरच मी पुढचं मोठं पाऊल उचलेन. याच विचाराने दुसऱ्या दिवसापासून मी घरात पूर्णपणे पूर्वीसारखंच वागू लागले. मी सगळ्यांशी हसून बोलत होते. मालती आईंशीही पूर्वीसारख्याच आदराने वागत होते. विराटशीही अगदी सामान्य वागणूक ठेवत होते, जेणेकरून कोणालाही माझ्या मनात काय सुरू आहे याचा किंचितही संशय येऊ नये. मला हेही नको होतं की कोणाला कळावं की मी आता सत्याच्या अगदी जवळ पोचले आहे. पण बाहेरून हसणारी मी आतून मात्र प्रत्येक क्षणी सावध झाले होते. आता मी घरातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट बारकाईने पाहू लागली. कोण कोणाशी कधी बोलतं, कोण कधी हॉस्पिटलमध्ये जातं, कोणाचे फोन येतात आणि कोण कोणत्या गोष्टीला घाबरतं. मी हे सगळं शांतपणे लक्षात ठेवू लागले, कारण मला वाटू लागलं होतं की या संपूर्ण खेळाचं खरं सत्य या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेलं आहे. माझं माहेरचं कुटुंबही आता या जगात नव्हतं. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होते. मी खूप लहान असतानाच माझ्या आईचं निधन झालं होतं आणि माझ्या लग्नानंतर काही काळाने माझे बाबाही या जगातून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले होते. त्यामुळे आता माझ्याकडे असं कोणीच नव्हतं ज्याच्याशी मी मन मोकळं करून बोलू शकले असते. तेवढ्यात मला बाबांचे सर्वात जुने मित्र अमित अंकल आठवले. लहानपणापासून मी त्यांना अनेकदा आमच्या घरी येताना जाताना पाहिले होते. बाबांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. अमित अंकल व्यवसायाने एक अनुभवी गुन्हेगारी प्रकरणांचे वकील होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या आणि गुंतागुंतींच्या केसेस लढवल्या होत्या. त्यांची ओळख अशा वकिलाची होती जो ठोस पुरावे मिळाल्याशिवाय कधीही कोणतंही पाऊल उचलत नसे. मला वाटलं की यावेळी जर कोणी मला खरी मदत करू शकत असेल तर ते फक्त अमित अंकलच आहेत. दुसऱ्याच दिवशी मी कोणालाही काही न सांगता त्यांना भेटायचं ठरवलं. मी सरळ त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी मला पाहताच ओळखलं आणि प्रेमाने बसायला सांगितलं. मग त्यांनी विचारलं की बेटा, सगळं ठीक आहे ना? तू अचानक इथे कशी आलीस? मी त्यांच्या समोर बसताच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मनात साचलेली भीती आणि अस्वस्थता आता जास्त वेळ दाबून ठेवणं शक्य नव्हतं. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना संपूर्ण हकीकत सविस्तर सांगितली. मी त्यांना सांगितलं की माझी नणंद रिया गेली 2 वर्ष कोमात आहे, पण तिच्या उपचारांबद्दल मला सुरुवातीपासूनच शंका होती. त्यानंतर मी त्यांना त्या रात्रीची संपूर्ण घटना सांगितली, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये लपून राहिले होते. मी सांगितलं की एक माणूस आला आणि त्याने नर्सला रियाला हेवी डोस देण्यात सांगितलं. त्यानंतर मी त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. त्या संभाषणात तो समोरच्या व्यक्तीला आई म्हणत होता आणि रियाला पुन्हा बेशुद्ध ठेवण्यासाठी जास्त औषधं दिल्याचं सांगत होतं. मी त्यांना हेही सांगितलं की मी त्याचं संपूर्ण बोलणं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे आणि रियाच्या खोलीतून मला ती औषधाची बाटली मिळाली होती, जी मी माझ्यासोबत आणली आहे. मी बॅगमधून ती बाटली काढून अमित अंकलांसमोर ठेवली. त्यानंतर मोबाईल काढून त्यांना संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकवली. रेकॉर्डिंग ऐकताना अमित अंकलांच्या चेहऱ्यावरील भाव सतत बदलत होते. ते मध्ये एकदाही काही बोलले नाहीत. संपूर्ण रेकॉर्डिंग संपल्यानंतर ते बराच वेळ शांत बसून खोल विचार करत राहिले. मग त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि अतिशय गंभीर आवाजात म्हणाले की सायली,
जर तू सांगत आहेस ते खरं असेल तर हे प्रकरण खूप गंभीर आहे. पण केवळ शंकेच्या आधारावर पोलिसांकडे जाणं योग्य ठरणार नाही. कारण समोरचे लोक सहजपणे असं म्हणू शकतात की तुला गैरसमज झाला आहे. त्यांनी ती बाटली हातात घेतली आणि बारकाईने पाहिले आणि पुढे म्हणाले की सर्वात आधी ही औषधाची बाटली अतिशय सुरक्षित ठेव. ती कोणालाही दाखवू नकोस आणि तुझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगच्या एकापेक्षा जास्त कॉपी करून ठेव. म्हणजे मोबाईल खराब झाला किंवा कोणी रेकॉर्डिंग मिटवण्याचा प्रयत्न केला तरीही पुरावा सुरक्षित राहील. मग त्यांनी एक डायरी माझ्याकडे देत म्हटलं की आजपासून तू जे काही पाहशील, ऐकशील किंवा अनुभवशील ते सगळं तारीख आणि वेळेसह यात लिहून ठेव. कोण कधी हॉस्पिटलमध्ये आलं, कोणी काय बोललं, कोणत्या वेळी कोणती औषधं दिली गेली, कोण कोणाला भेटलं, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लिहून ठेव. कारण अनेकदा न्यायालयात अशी एखादी छोटीशी गोष्टही सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरते. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहत म्हटलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस आणि तुला कोणावर शंका आहे हे कोणालाही सांगू नकोस. कारण जर खरोखर एखादं षडयंत्र सुरू असेल तर त्यांना तुझी माहिती मिळताच ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अतिशय सावधपणे वाग आणि स्वतःच्या सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घे. मी त्याचं प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकत होते. मग ते पुढे म्हणाले की जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावे येत नाहीत तोपर्यंत कोणतीही घाई करू नकोस. पण जर तुला कधी असं वाटलं की तुझ्या जीवाला धोका आहे तर एक क्षणही न दवडता मला लगेच फोन कर. कारण आता हे फक्त तुझ्या नंदेचं प्रकरण राहिलेलं नाही. मला असं वाटतंय की या सगळ्यामागे खूप मोठं सत्य दडलं आहे आणि ते समोर आणणं अजिबात सोपं नाही. त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या मनात एक नवीन धैर्य निर्माण झालं. आता मी एकटी नव्हती. माझ्यासोबत असा एक माणूस होता ज्याला कायद्याची प्रत्येक बारकाई माहिती होती आणि जो मला योग्य मार्ग दाखवू शकत होता. मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडले तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की आता मला प्रत्येक पाऊल अतिशय सावधगिरीने टाकावं लागणार होतं. कारण मला पूर्ण खात्री झाली होती की ही लढाई फक्त रियाला वाचवण्यापुरती मर्यादित नाही, तर गेली 2 वर्ष तिला जाणीवपूर्वक या अवस्थेत ठेवणाऱ्या व्यक्तीचं खरं रूप जगासमोर आणण्याची आहे. घरी परतल्यावरही माझ्या डोक्यात फक्त एकच विचार घोळत होता की अखेर रियासोबत असं का केलं जात आहे आणि तिच्या उपचारात जाणीवपूर्वक इतकी हलगर्जी का केली जात आहे. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा रियाला भेटण्याच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये गेले. पण यावेळी माझा उद्देश फक्त तिला भेटण्याचा नव्हता, तर तिथल्या डॉक्टरांशी, नर्सेसशी आणि कंपाऊंडरशी बोलून हे जाणून घेण्याचा होता की तिच्या उपचारात अजूनही आवश्यक ती काळजी का घेतली जात नाही आणि पडद्यामागे नेमकं काय चाललं आहे. मी एक एक करून सर्वांशी अगदी सामान्य पद्धतीने बोलू लागले. एखाद्या नर्सला विचारायचे की रियाच्या तब्येतीत काही सुधारणा झाली आहे का, तर ती फक्त एवढंच म्हणायची की सर्व काही पूर्वीसारखंच आहे. एखादा डॉक्टर सांगायचा की रुग्णाची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे उपचारांना वेळ लागेल. पण त्यांच्या उत्तरांमध्ये मला सत्यापेक्षा गोष्ट टाळण्याचाच प्रयत्न अधिक जाणवत होता. मला समजलं की अशा प्रकारे सरळ प्रश्न विचारून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण मालती आई दर आठवड्याला हॉस्पिटलमध्ये येत होत्या, डॉक्टरांशी बोलत होत्या आणि तिथला संपूर्ण स्टाफ त्यांना चांगलाच ओळखत होता. जर मी जास्त चौकशी केली तर ही गोष्ट थेट मालती आईपर्यंत पोहोचू शकत होती. म्हणून मी ठरवलं की मला अशा एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करावा लागेल, जी प्रामाणिक असेल आणि न घाबरता मला खरं सांगू शकेल. पण त्या दिवशी मला हॉस्पिटलमधून कोणतीही विशेष माहिती मिळाली नाही आणि मी शांतपणे घरी परतले. मी घरात पाऊल टाकताच पाहिलं की विराज आणि मालती आई ड्रॉइंग रूममध्ये बसून बोलत होते. मला पाहताच मालती आई हसून म्हणाल्या की अगं बेटा, तू आलीस, बरं झालं. आम्ही दोघं तुझीच वाट पाहत होतो. ये बस, एकत्र नाश्ता करूया. मग त्याने विचारलं की कुठे गेली होतीस. मी अगदी शांतपणे उत्तर दिलं की कुठे नाही, फक्त रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते. माझं उत्तर ऐकून त्या म्हणाल्या की बरं, चला आता सगळे मिळून नाश्ता करूया. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच हसू होतं, पण आता मला त्यांच्या प्रत्येक हास्यामागे एखादं गूढ दडलं आहे असंच वाटू लागलं होतं. आम्ही तिघांनी एकत्र बसून नाश्ता केला. संपूर्ण वेळ मी अगदी सामान्यपणे वागत होते, जेणेकरून माझ्या मनात काय सुरू आहे याचा कोणालाही किंचितही संशय येऊ नये. त्या रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या खोलीत गेलो.
मी बिछाण्यावर पडले होते, पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती. माझ्या मनात वारंवार एकच विचार येत होता की आता मला विराजला सगळं खरं सांगून टाकायला हवं. शेवटी तो माझा पती होता. त्याला सर्व काही जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार होता. पण पुढच्या क्षणी माझ्या मनात भीती निर्माण व्हायची. जर त्याने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तर, जर त्याने जाऊन मालती आईंना सगळं सांगितलं तर, मग समोरचे लोक आणखी सावध होतील आणि पुरावेही नष्ट करू शकतील. बराच वेळ विचार केल्यानंतर मी ठरवलं की सकाळ होताच मी विराजला सर्व काही सांगणार. आता आणखी उशीर करणं योग्य नव्हतं, पण कदाचित नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. मला कुठे माहीत होतं की ती रात्र विराजच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार होती. सकाळी माझी झोप उघडली तेव्हा सर्व काही अगदी नेहमीसारखंच वाटत होतं. विराज तयार होऊन वॉशरूममध्ये गेले. मी स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी चहा बनवत होते. तेवढ्यात अचानक एखादी जड वस्तू खाली पडल्यासारखा मोठा आवाज झाला. मी धावत बाहेर आले तर पाहिलं की विराज वॉशरूममधून बाहेर पडता जमिनीवर कोसळले होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. मी घाबरून मोठ्याने ओरडू लागले. मालती आईही धावत तिथे आल्या. आम्ही दोघींनी मिळून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्णपणे बेशुद्ध होते. मी ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्यांना लगेच एमर्जन्सीमध्ये नेलं. मी बाहेर उभी राहून देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होते की विराज कसेही करून बरे व्हावे. पण काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि अतिशय दुःखी आवाजात म्हणाले की आम्हाला खूप खेद आहे, पण हार्ट अटॅक अत्यंत गंभीर होता. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकताच माझं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला काहीच समजेनासं झालं. मी तिथे जमिनीवर बसले आणि हमसून रडू लागले. काही मिनिटांपूर्वी जो माणूस माझ्या समोर उभा होता तो आता या जगात नाही, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. काही वेळाने विराजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण घर दुःखाच्या छायेत बुडालं होतं. मीही अनेक दिवस खोल धक्क्यात होते, पण हळूहळू मी स्वतःला सावरलं. कारण आता मला जाणवत होतं की जर मीच खचून गेले तर यासोबत नेमकं काय घडलं याचं सत्य कधीच समोर येणार नाही. यानंतर मी मालती आईंकडे पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने लक्ष देऊ लागले. मी त्यांना अनेकदा कोणाशी तरी फोनवर अगदी हळू आवाजात बोलताना पाहिलं होतं, पण मी त्यांच्या जवळ पोचताच त्या लगेच फोन ठेवायच्या. त्या नेमक्या कोणाशी इतक्या गुप्तपणे बोलत होत्या हे मला काही केल्या समजत नव्हतं. एक दिवस मालती आई काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या. मला वाटलं हीच योग्य संधी आहे. त्या घरात नाही त्याची पूर्ण खात्री झाल्यानंतर मी संपूर्ण घर नीट तपासायला सुरुवात केली. सर्वप्रथम मी ड्रॉइंग रूम पाहिली, त्यानंतर स्टोर रूम आणि मग एकामागून एक सर्व खोल्या तपासल्या. पण मला कुठेच संशयास्पद असं काही सापडलं नाही. शेवटी मी मालती यांच्या कपाटापर्यंत पोचले. मी हळूच कपाट उघडलं. वरच्या कप्प्यात एक छोटासा मेडिकल बॉक्स ठेवलेला होता. मी तो अतिशय सावधपणे खाली काढला. त्यामध्ये अनेक प्रकारची औषधं व्यवस्थित ठेवलेली होती. तेवढ्यात माझी नजर एका छोट्या बाटलीवर गेली. त्यावर मोठ्या अक्षरात कार्डिओवॅक्स असं लिहिलेलं होतं. खाली स्पष्ट सूचना दिली होती की हे औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि देखरेखीखालीच वापरावे. त्याखाली लाल अक्षरात इशाराही लिहिलेला होता की हे औषध केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच वापरावे. हे वाचताच माझी अस्वस्थता आणखी वाढली. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की मालती आई आपल्या खोलीत असं औषध लपवून का ठेवत आहे. मी ती औषधाची बाटली काळजीपूर्वक हातात घेतली आणि बारकाईने पाहिली. त्यानंतर काहीही बदल न करता ती पुन्हा त्याच जागी ठेवली. मात्र त्याआधी मी तिचे काही फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढून ठेवले, जेणेकरून गरज पडल्यास ते पुरावा म्हणून उपयोगी पडतील. त्या क्षणी मला पहिल्यांदाच पूर्ण विश्वास बसला की या घरात खूप मोठे रहस्य दडले आहे आणि कदाचित रियासोबत जे काही घडले त्याचा संबंध या औषधाशीही असू शकतो. मी त्याच वेळी अमित अंकलांकडे पोचले आणि त्यांना सर्व गोष्ट सांगितली. त्यांनी माझे संपूर्ण बोलणे फार लक्षपूर्वक ऐकले. मग म्हणाले की जर आपल्याला सत्यापर्यंत पोचायचे असेल तर या औषधाची तपासणी करावी लागेल. त्यांनी त्याच औषधाचे नमुने कायदेशीर पद्धतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. काही दिवसांनी रिपोर्ट आला. मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोचताच त्यांनी काही न बोलता तो रिपोर्ट माझ्यासमोर ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीरता पाहूनच माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले.
त्याने माझ्याकडे पाहत म्हटले की सायली, या रिपोर्टमुळे तुझ्या शंकांना अधिक बळ मिळाले आहे. या बाटलीतील पदार्थ कोणतेही सामान्य औषध नाही. प्रयोगशाळेच्या रिपोर्टनुसार जर याचा चुकीचा वापर केला गेला तर तो कोणत्याही माणसाच्या हृदयावर अत्यंत वाईट परिणाम करू शकतो आणि त्याचा जीवही जाऊ शकतो. माझ्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. मी कापऱ्या आवाजात विचारले की म्हणजे विराजचा मृत्यू ही केवळ एक अपघात नव्हता? अमित अंकलांनी खोल श्वास घेत म्हटले की अद्याप अंतिम निर्णय न्यायालय घेईल, पण आतापर्यंत जे पुरावे आपल्याला मिळाले आहेत ते पाहता विराजचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक होता असे वाटत नाही. आणि रियाचे 2 वर्षापासून कोमात असणेही आता केवळ योगायोग वाटत नाही. माझ्या हातातून रिपोर्ट खाली पडला. माझ्या डोळ्यांसमोर वारंवार मालती आईचा चेहरा फिरू लागला. ज्याला मी आतापर्यंत माझा भ्रम समजत होते ते हळूहळू सत्य ठरत चालले होते. अमित अंकलांनी माझ्याकडे पाहत म्हटले की जर पुढील तपासातही याच गोष्टी समोर आल्या तर शंकेची सोयी तुझ्या सासूकडे वळते. असे वाटते की त्या रिया आणि विराज या दोघांनाही आपल्या मार्गातून दूर करू इच्छित होते. पण आता भावनांच्या भरात कोणतेही पाऊल उचलायचे नाही. आपल्याला असे पुरावे गोळा करावे लागतील जे न्यायालयातही कोणी खोटे ठरवू शकणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता मला समजले की ज्या घराला मी माझे कुटुंब समजत होते त्याच घराच्या भिंतींमागे एक भयानक सत्य दडले होते, ज्याने संपूर्ण आयुष्य बदलून टाकले होते. पण त्या क्षणी मी मनाशी ठरवले की मला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी मी माझ्या सासूचे सत्य जगासमोर आणणार आणि विराज व रिया या दोघांवर झालेला अन्याय कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. मग दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे रियाला भेटण्याच्या निमित्ताने रुग्णालयात गेले. पण यावेळी माझा उद्देश फक्त तिची भेट घेणे नव्हता. मी पूर्वीप्रमाणे तिच्या जवळ काही वेळ बसले, तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि मनोमन तिला विश्वास दिला की मी तिला या अवस्थेतून नक्की बाहेर काढेन. काही वेळाने मी रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसले. तिथे बसून मी विचार करत होते की अखेर मला अशी कोणती व्यक्ती भेटेल जी न घाबरता मला सत्य सांगू शकेल. तेवढ्यात माझी नजर एका नर्सवर पडली. मी तिला यापूर्वीही अनेकदा रियाच्या खोलीत पाहिले होते. जेव्हा ती ड्युटीवर असायची तेव्हा ती रियाची इतरांपेक्षा अधिक काळजी घेत असे. तिच्या चेहऱ्यावर माणुसकी स्पष्ट दिसत होती आणि मला पहिल्यांदाच वाटले की कदाचित हीच ती व्यक्ती आहे जिच्यावर मी विश्वास ठेवू शकते. मी हळू तिच्या जवळ गेले आणि हसून म्हटले की जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. तिने प्रथम इकडे तिकडे पाहिले, मग माझ्यासोबत कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात येऊन बसली. मी तिला विचारले की तुम्ही इथे काम कधीपासून करत आहात? ती हळू म्हणाली की मॅडम, मला इथे काम करून अजून काही महिन्यात झाले आहे. मी पुन्हा विचारले की तुम्ही रियामध्ये कधी काही हालचाल पाहिली आहे का? तिच्यात काही बदल जाणवला आहे का? ती नर्स काही क्षण शांत राहिली, जणू विचार करत होती की तिने मला काही सांगावे की नाही. मग तिने अतिशय हळू आवाजात म्हटले की मॅडम, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, पण कृपया माझे नाव कोणासमोरही घेऊ नका. जर रुग्णालयातील लोकांना कळले की मी तुम्हाला काही सांगितले आहे तर माझी नोकरी जाईल. मी तिला विश्वास दिला की तिचे बोलणे मी कोणालाही सांगणार नाही. तेव्हा ती म्हणाली की मी 1-2 वेळा रियाच्या हातात हलकी हालचाल पाहिली आहे. तिच्या पापण्यांमध्येही अगदी हलका बदल जाणवला आहे. पण जेव्हा मी याबाबत डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला गप्प राहायला सांगितले. आणि आणखी एक गोष्ट आहे जी कदाचित तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या सासू रुग्णालयात येतात तेव्हा त्या डॉक्टरांना नेहमीच सांगतात की या मुलीला बेशुद्धच ठेवा. तिच्या उपचारासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. जसे चालले आहे तसेच चालू दे. हे ऐकताच माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले. आता माझी शंका आणखी दृढ झाली होती. मी तिला विचारले की तुम्हाला याची पूर्ण खात्री आहे ना? तिने मान डोलावली आणि म्हणाली की हो मॅडम, मी ही गोष्ट माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे आणि कानांनी ऐकली आहे. पण यापेक्षा मी आधी काही सांगू शकत नाही, कारण मला माझी नोकरीही वाचवायची आहे. एवढे बोलून ती लगेच तिथून निघून गेली. मी बराच वेळ तिथेच बसून राहिली. आता माझ्यासमोर आणखी एक मोठे सत्य उघड झाले होते. त्यात संध्याकाळी मी सरळ अमित अंकलांकडे गेले आणि त्यांना नर्सने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगितली. माझे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर अमित अंकल काही वेळ विचार करत राहिले. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले
आणि ते म्हणाले की सायली, कदाचित आता आपल्याला एक मार्ग सापडला आहे. माझे एक जुने मित्र डॉक्टर आरव मेहरा आहेत. ते शहरातील सर्वात अनुभवी न्यूरोलॉजिस्ट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोमा आणि मेंदूशी संबंधित गंभीर आजारांवर उपचार करत आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक प्रकरणांमध्ये काम केले आहे. मला वाटते की आपण रियाला एकदा त्यांना दाखवायला हवे. कदाचित आतापर्यंत तिच्यावर योग्य पद्धतीने उपचारच झाले नसते. मी त्यांच्याशी बोलतो. जर ते तयार झाले तर आपण कोणालाही संशय न येऊ देता त्यांना रुग्णालयात घेऊन जाऊ. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला. दुसऱ्याच दिवशी अमित अंकल डॉक्टर आरव मेहरांना सोबत घेऊन रुग्णालयात पोचले. मी आधीपासूनच रियाच्या खोलीबाहेर त्यांची वाट पाहत होते. त्या दिवशी नशीबही आपल्या बाजूने होते, कारण आम्ही पोचलो तेव्हा रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर बाहेर गेले होते. कंपाऊंडरही तिथे नव्हता आणि ड्युटीवर फक्त ती विश्वासू नर्स होती. तिने आमची मदत केली आणि कोणालाही न सांगता डॉक्टरांना रियाच्या खोलीपर्यंत नेले. डॉक्टर आरव मेहरा खोलीत गेले आणि सर्वप्रथम त्यांनी गेल्या 2 वर्षातील सर्व वैद्यकीय फाईल्स बारकाईने वाचायला सुरुवात केली. त्यांनी प्रत्येक रिपोर्ट, प्रत्येक टेस्ट आणि प्रत्येक औषधाची नोंद अतिशय लक्षपूर्वक पाहिली. मग त्यांनी रियाच्या डोळ्यांच्या पुतळ्यांची प्रतिक्रिया तपासली, तिच्या हातपायांची हालचाल पाहिली, शरीराचे रिफ्लेक्स तपासले आणि मशीनवर दिसणारी सर्व रीडिंग्स बारकाईने पाहिली. त्यानंतर त्यांनी नर्सकडून गेल्या अनेक महिन्यातील औषधांची नोंद मागवली आणि डॉक्टरांनी लिहिलेल्या सर्व नोंदीही वाचली. त्यांना सुरुवातीपासूनच काही गोष्टी विचित्र वाटू लागल्या. त्यांनी ताबडतोब काही नवीन न्यूरोलॉजिकल टेस्ट आणि स्कॅन करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून रियाची सध्याची स्थिती योग्य प्रकारे समजू शकेल. सुमारे 1 तास ते सतत रियाची तपासणी करत राहिले. मी आणि अमित अंकल खोलीच्या बाहेर उभे राहून उत्सुकतेने त्यांची वाट पाहत होतो. शेवटी खोलीचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर आरव मेहरा बाहेर आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी गंभीरता नव्हती, तर हलकीशी आशा दिसत होती. त्यांनी माझ्याकडे पाहत म्हटले की सायली, मी रियाची पूर्ण तपासणी केली आहे. मी तुला खोटा दिलासा देऊ इच्छित नाही, पण माझ्या मते अजूनही आशा आहे. तिच्या तपासणीत मला अनेक असे संकेत मिळाले आहेत जे सांगतात की तिचा मेंदू पूर्णपणे निष्क्रिय झालेला नाही. जर आतापासून तिच्यावर योग्य उपचार सुरू केले, तिला अनावश्यकपणे जास्त वेळ बेशुद्ध ठेवणारी औषधं बंद केली, तिची नियमित देखरेख केली आणि पुढील रिपोर्टनुसार उपचार केले, तर तिचे बरे होण्याची शक्यता अजूनही आहे. त्यांचे बोलणे ऐकून माझ्यात जणू नवजीवन संचारले. मी आपल्या आवाजात विचारले की डॉक्टर साहेब, खरोखर रिया एक दिवस आपले डोळे उघडू शकेल का? त्यांनी हलकेसे स्मित करत म्हटले की आशा नेहमी असते आणि या प्रकरणात ती आशा अजून संपलेली नाही. मी हे सांगू शकत नाही की ती किती दिवसात पूर्ण बरी होईल, पण एवढे नक्की सांगू शकतो की या रुग्णाला कधीही निराश होऊन सोडून देणे योग्य निर्णय नव्हता. तिच्यावर योग्य पद्धतीने उपचार केले तर बरी होण्याची शक्यता चांगली आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या डॉक्टरने आम्हाला केवळ निराशा नव्हे तर आशाही दिली होती. त्या क्षणी मला वाटले की वरच्या देवाने कदाचित रियाच्या आयुष्यासाठी अजूनही एक नवा मार्ग खुला ठेवला आहे. मी त्या क्षणी मनाशी ठरवले की मला कितीही अडचणींचा सामना करावा लागला, माझे सासू माझ्या मार्गात कितीही अडथळे उभे केले, तरी मी रियावर योग्य उपचार करूनच राहीन आणि ज्याने तिला 2 वर्षे या अवस्थेत ठेवले आहे त्याचे सत्यही जगासमोर आणे. मग जेव्हा मी घरी पोचले तेव्हा मी पाहिले की मालती आई आधीच गेटवर उभ्या होत्या आणि माझे सर्व सामान त्यांच्याजवळ ठेवलेले होते. माझी बॅग, सुटकेस आणि इतर सर्व वस्तू घराबाहेर ठेवलेल्या होत्या. हे पाहून मी काही क्षण तिथेच थांबले. मला काहीच समजत नव्हते की अखेर हे सर्व काय चालले आहे. मी जशी त्यांच्या जवळ पोचले तसे त्यांनी रागाने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले की या घरातून बाहेर निघून जा. आता या घरावर तुझा कोणताही हक्क नाही. तुझा नवरा या जगातून गेला आहे आणि आता आमचाही तुझ्याशी काही संबंध नाही. त्यांच्या बोलण्याने माझे हृदय तुटले, पण खरे सांगायचे तर आता मलाही त्या घरात राहण्याची इच्छा उरली नव्हती, जिथे मला स्वतःचे समजले जात नव्हते. तरीही माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की मी जाईन तरी कुठे? माझे आई बाबा आधीच या जगातून गेले होते आणि माझे असे कोणीच नव्हते ज्यांच्याकडे मी जाऊ शकत होते. काही वेळ मी माझे सामान घेऊन बाहेर उभी राहिली.
मग मला अमित अंकलांची आठवण झाली. मी माझे सामान घेऊन सरळ त्यांच्या घरी गेले. त्यांनी मला त्या अवस्थेत पाहिले तेव्हा कोणतेही प्रश्न न विचारता मला घरात घेतले आणि म्हणाले की बेटा, जोपर्यंत सर्व काही ठीक होत नाही तोपर्यंत तू इथेच राहा. या घराला तुझेच घर समज. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांनी त्यावेळी माझी साथ दिली जेव्हा माझे स्वतःचेही माझ्यासोबत नव्हते. संपूर्ण रात्र मला झोप लागली नाही. वारंवार विराटचे बोलणे आणि रियाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा रियाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. पण जशी मी आत जाण्यासाठी वळले तशी गेटवर उभी असलेल्या एक नर्सने मला थांबवले. ती हळू आवाजात म्हणाली की मॅडम, तुम्ही आत जाऊ शकत नाही. मी विचारले की का? तेव्हा ती म्हणाली की तुमच्या सासूंनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की तुम्हाला रुग्णालयात प्रवेश द्यायचा नाही. जर मी तुम्हाला आत जाऊ दिले तर माझी नोकरी जाईल. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी माझी मूठ इतक्या जोरात आवळली की माझी नखे तळहातात रुतू लागली. पण मी स्वतःला सावरले, एक खोल श्वास घेतला आणि मागे वळले. तेवढ्यात रस्त्यात अचानक तोच माणूस माझ्या समोर येऊन उभा राहिला, ज्याला मी त्या रात्री रियाच्या खोलीत पाहिले होते. तोच माणूस ज्याने नर्सला रियाला जास्त औषधं देण्यास सांगितले होते. तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला की मुली, दुसऱ्यांच्या प्रकरणात विनाकारण पडणे चांगले नसते. जितके स्वतःच्या कामाशी काम ठेवशील तितके तुझ्यासाठी चांगले राहील. मी रागाने त्याला विचारले की तुम्ही कोण आहात आणि मला हे सर्व का सांगत आहात? तो हसू लागला आणि म्हणाला की असे दिसते की तू तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूला विसरली आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मग तो माझ्या थोडा आणखी जवळ आला आणि म्हणाला की तुझ्या सासूंनी विराजला जो ज्यूस दिला होता त्यात ज्या औषधाची भेसळ केली होती त्यात माझाही हात होता आणि गरज पडली तर तेच पुन्हा होऊ शकते. त्यामुळे जर तुला तुझ्या जीवाची काळजी असेल तर या प्रकरणापासून दूर राहा. एवढे बोलून तो तिथून निघून गेला आणि मी फक्त त्याला जाताना पाहत राहिले. माझ्या डोक्यात हजारो प्रश्न घोळत होते की अखेर हा माणूस कोण होता आणि माझ्या सासूंशी त्याचा नेमका काय संबंध होता. आता मला पूर्ण विश्वास बसला की विराजचा मृत्यू कोणताही अपघात नव्हता. त्यामागे खूप मोठे रहस्य दडले होते. मी वेळ न घालवता सरळ अमित अंकलांकडे पोचले आणि त्यांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व हकीकत सांगितली. माझे संपूर्ण बोलणे ऐकल्यावर अमित अंकल काही वेळ शांत राहिले. मग म्हणाले की सैली बेटा, आता गप्प बसून काही होणार नाही. आता आपल्याला यांच्या विरुद्ध कायदेशीर लढाई सुरू करावीच लागेल. पण प्रत्येक पाऊल फार विचारपूर्वक उचलावे लागेल, कारण समोरचे लोक फार चतुर आहेत. आम्ही त्याच दिवशी पुढील तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण कदाचित मालती आईंना याच्या आधीच चाहूल लागली होती, कारण आम्ही काही कारणाआधीच 2 दिवसांनी माझ्या नावाने एक कायदेशीर नोटीस आली. मी जसा तो लिफाफा उघडला तसे माझे हात कापू लागले. त्यात लिहिले होते की मी माझ्या सासू मालती देवी यांच्यावर खोटे आरोप करत आहे, त्यांना वारंवार त्रास देत आहे आणि माझ्या पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे. त्यात हेही लिहिले होते की मी त्यांना ब्लॅकमेल करत आहे आणि वारंवार हॉस्पिटलमध्ये जाऊन रियाला भेटते, जेणेकरून नंतर त्यांच्या विरुद्ध खोट्या गोष्टी तयार करून त्यांना बदनाम करू शकेल. नोटीसमध्ये हेही लिहिले होते की जर मी हे सर्व बंद केले नाही तर माझ्या विरुद्ध कोर्टात केस केली जाईल आणि माझ्याकडून नुकसान भरपाईही मागितली जाईल. संपूर्ण नोटीस वाचल्यावर माझे डोके काही क्षण पूर्णपणे सुन्न झाले. पण पुढच्या क्षणी मला समजले की ही सर्व मला घाबरवण्याची आणि गप्प बसवण्याची युक्ती आहे. मी एक क्षणही वाया न घालवता ती नोटीस माझ्या बॅगमध्ये ठेवली आणि सरळ अमित अंकलांच्या ऑफिसकडे जाण्याचा निर्णय घेतला. कारण आता मला समजले होते की या लढाईचे उत्तर घाबरून नव्हे तर कायद्याच्या आधारे द्यावे लागेल आणि आता मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. मी सरळ अमित अंकलांच्या ऑफिसमध्ये पोचले आणि त्यांना संपूर्ण कायदेशीर नोटीस वाचून दाखवली. त्यांनी नोटीस सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फार लक्षपूर्वक वाचली. मग माझ्याकडे पाहून म्हणाले की सैली, सर्वप्रथम तू अजिबात घाबरू नकोस. अशा नोटिसा लोकांना फक्त घाबरवण्यासाठी पाठवल्या जातात, जेणेकरून समोरची व्यक्ती घाबरून जाईल आणि सत्य बोलणे सोडून देईल. याचा अर्थ असा होत नाही की समोरची बाजू बरोबर आहे. आता आपणही याचे उत्तर कायद्यानुसार देऊ. पण लक्षात ठेव, आता पुढे तू कोणतेही पाऊल विचार न करता उचलणार नाहीस. जे करायचे असेल ते पुराव्यासहज करायचे. तुझ्याकडे जी रेकॉर्डिंग आहे, औषधाचा जो रिपोर्ट आहे,
आणि तू स्वतःच्या डोळ्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित जपून ठेव. कोणाशी भांडू नकोस, कोणाला धमकी देऊ नकोस आणि एकटी जाऊन असे कोणतेही काम करू नकोस ज्यामुळे नंतर तुझ्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहील. जर सत्य आपल्या बाजूने असेल तर आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. आपण कोर्टात प्रत्येक गोष्ट पुराव्यासह मांडू. त्यांच्या बोलण्याने माझ्यात पुन्हा हिंमत निर्माण झाली. त्याच दिवशी अमित अंकलांनी नोटीसीचे उत्तर तयार केले आणि काही दिवसातच प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. अखेर तो दिवसही आला जेव्हा पहिली सुनावणी होणार होती. मी अमित अंकलांसोबत कोर्टात पोहोचले. दुसऱ्या बाजूला मालती आई आपल्या वकिलासोबत उभ्या होते. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. उलट त्यांना पूर्ण विश्वास असल्यासारखे वाटत होते की आज त्या जिंकणार. थोड्याच वेळात न्यायाधीश कोर्टात आले आणि सुनावणी सुरू झाली. सर्वप्रथम मला साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले. मी जाऊन उभी राहिली. मग मालती आईंच्या वकिलाने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याने विचारले की हे खरे आहे का की तुम्ही आपल्या सासूंवर खोटे आरोप करत आहात जेणेकरून तुम्हाला तुमच्या पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळावा. मी स्पष्टपणे उत्तर दिले की नाही, हे पूर्णपणे खोटे आहे. मग त्याने विचारले की तुम्ही वारंवार हॉस्पिटलमध्ये फक्त यासाठी जात होतात का की कुटुंबावर दबाव टाकता यावा. मी म्हणाले की नाही, मी फक्त माझ्या नणंद रियाला भेटायला जाते कारण मला पूर्ण विश्वास आहे की तिचा उपचार योग्य प्रकारे होत नाही आणि जर तिचा योग्य उपचार केला गेला तर ती बरी होऊ शकते. त्यांनी पुन्हा विचारले की या गोष्टीचे तुमच्याकडे कोणतेही पुरावे आहेत का. मी उत्तर दिले की हो, माझ्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत आणि योग्य वेळी ते मी कोर्टासमोर सादर करेन. त्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंची मते लक्षपूर्वक ऐकून घेतली. पहिल्या सुनावणीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही आणि पुढील तारखेची नोंद करण्यात आली. मात्र माझे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने एवढे स्पष्ट नमूद केले की मला माझ्या नणंद रियाला भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला भेटण्याची परवानगी देण्यात आली. हे ऐकून मला थोडासा दिलासा मिळाला. दुसऱ्याच दिवशी मी रियाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोचले. मी तिच्या जवळ बसून तिच्याशी बोलत होते. नेहमीप्रमाणे मी तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हटले की तू हिंमत सोडू नकोस, मी तुला या अवस्थेतून नक्की बाहेर काढेन. तेवढ्यात अचानक मालती आई वेगाने खोलीत आली. मला पाहताच त्या मोठ्याने ओरडू लागल्या आणि म्हणाल्या की ही स्त्री इथे काय करते आहे. मी तिची आई आहे आणि इतकी वर्ष तिची देखभाल करत आहे, मग हिला इथे येण्याची काय गरज आहे. त्या जाणीवपूर्वक इतका गोंधळ घालत होत्या की हॉस्पिटलमधील इतर लोकही तिथे यावेत. पण त्यांना हे माहीत नव्हते की खोलीत लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात त्यांच्या प्रत्येक हालचाली रेकॉर्ड होत होत्या आणि मीही माझ्या मोबाईलचा रेकॉर्डर आधीच सुरू केला होता. मग त्यांनी असे कृत्य केले की ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. त्या रियाजवळ गेले आणि तिचा हात पकडून आपल्या नखांनी तिच्या तळहाताला फार जोरात टोचू लागले. जणू त्या हे पाहू इच्छित होत्या की तिला शुद्ध तर आली नाही ना. पण रिया पूर्ण शांत पडून राहिली आणि तिने कोणतीही हालचाल केली नाही. मालती आईंनी सुटकेचा श्वास घेतला आणि हळूच तिच्या कानाजवळ वाकून म्हणाल्या की तू अशीच बेशुद्ध पडून राहा, तेच सर्वांसाठी चांगले आहे. त्यांचे हे बोलणेही माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले. तेवढ्यात गोंधळ ऐकून एक नर्स खोलीत आली. तिने विचारले की मॅडम इथे काय झाले, तुम्ही इतका गोंधळ का करत आहात. मालती यांनी लगेच आपला रंग बदलत म्हटले की काही नाही, मी तर फक्त माझ्या मुलीला पाहायला आले होते, मला तिची फार काळजी वाटते. नर्सने रियाकडे पाहिले आणि म्हटले की आता तरी तिची स्थिती पूर्वीसारखीच आहे. हे ऐकताच मालती आईने रियाकडे पाहिले आणि फार हळू आवाजात म्हटले की चांगले आहे, अजूनही बेशुद्ध आहे, तुला कधीच काही आठवणार नाही. एवढे म्हणून त्या तिथून बाहेर गेल्या. त्यांचे हे संपूर्ण बोलणे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले होते. आता माझ्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा आला होता. मग त्या तिथून निघून गेल्या आणि मी काही वेळ रियाजवळ बसली. त्यानंतर मीही घरी परतले. आता माझ्याकडे मालती आईंविरुद्ध अनेक असे पुरावे होते ज्यामुळे मला पूर्ण विश्वास बसला होता की एक दिवस सत्य सर्वांसमोर नक्की येईल. काही दिवसांनी दुसऱ्या सुनावणीचा दिवस आला. मी अमित अंकलांसोबत कोर्टात पोचले. यावेळी अमित अंकलांनी एक एक करून सर्व पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले. त्यांनी माझी रेकॉर्डिंग ऐकवली, वैद्यकीय रिपोर्ट दाखवले आणि इतर सर्व काही कागदपत्रेही कोर्टात सादर केली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. सर्व काही लक्षपूर्वक ऐकल्यानंतर न्यायाधीश म्हणाले की या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रियाचा जीव
आणि तिच्यावर योग्य उपचार होणे. त्यामुळे रियाची पुन्हा तपासणी डॉक्टरांच्या एका स्वतंत्र टीमकडून केली जाईल आणि त्या तपासणीचा रिपोर्ट थेट कोर्टात सादर केला जाईल. त्यांनी हेही स्पष्ट सांगितले की मला रियाला भेटण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि जर कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. न्यायाधीशांच्या या निर्णयामुळे मला पहिल्यांदाच वाटले की आता रियाला योग्य उपचार मिळतील आणि सत्यही हळूहळू सर्वांसमोर येईल. कोर्टातून बाहेर पडताच मी अमित अंकलांशी बोलले आणि त्यांच्या मदतीने दुसऱ्या डॉक्टरांच्या टीमला पुन्हा हॉस्पिटलमध्ये बोलावले. डॉक्टरांनी रियाची पुन्हा सखोल तपासणी केली. त्यांनी तिची सर्व जुनी कागदपत्रे पाहिली आणि त्यानंतर तिच्यावर योग्य उपचार सुरू केले. मी रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्या जवळ बसत होते, तिच्याशी बोलत होते, तिचा हात हातात घेऊन तिला धीर देत होते आणि वरच्या देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होते की ती लवकर बरी व्हावी. हळूहळू उपचारांचा परिणाम दिसू लागला आणि एक दिवस अचानक रियाच्या बोटांची हलकी हालचाल झाली. हे पाहून डॉक्टरही आनंदित झाले. काही दिवसांनी तिने हळूहळू आपले डोळे उघडले. मी तिच्या अगदी जवळ बसले होते. तिने फार कष्टाने माझ्याकडे पाहिले आणि हळू आवाजात फक्त एक शब्द उच्चारला, वहिनी. तिच्या तोंडून तो शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी ताबडतोब तिचा हात हातात घेतला आणि म्हटले की आता तू पूर्ण बरी होशील. मी तुला पुन्हा कधीही काही होऊ देणार नाही. थोड्या वेळाने तिने मला इशाऱ्याने तिच्या खोलीच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहण्यास सांगितले. मला सुरुवातीला काही समजले नाही म्हणून तिने पुन्हा हळूच इशारा केला. मी तिथे गेले आणि घड्याळाच्या मागे हात लावला. तिथे एक अतिशय छोटा लपवलेला कॅमेरा ठेवलेला होता. तो इतका छोटा होता की सहज कोणाच्याही नजरेत येणार नव्हता. मी तो सावधपणे काढून माझ्याजवळ ठेवला. मग रियाने हळूहळू मला संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की वहिनी, या कॅमेऱ्यामध्ये खूप मोठे सत्य कैद आहे. मी बेशुद्ध होण्यापूर्वीच तो लपवून ठेवला होता. त्या ताईंच्या सर्व हालचाली रेकॉर्ड झाल्या आहेत आणि हेच पुरावे सिद्ध करतील की इतकी वर्ष नेमके काय चालले होते. मग तिने सांगितले की तिच्या बाबांचा मृत्यू हा कोणताही साधा रस्ता अपघात नव्हता. तिला नेहमी शंका होती की त्यामागे खूप मोठे रहस्य दडले आहे. एक दिवस तिने घरात काही लोकांना बोलताना ऐकले. त्या दिवशी तिचा भाऊ घराबाहेर गेला होता आणि ते आपल्या खोलीकडे जात होते. तेव्हा तिने पाहिले की तिची आई दोन माणसांशी हळू आवाजात बोलत होती. ती लपून त्यांचे बोलणे ऐकू लागली. तेव्हा तिला अशा गोष्टी ऐकू आल्या की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पाहिले की तिची सावत्र आई दोन तरुणांसोबत खोलीत बसून बोलत होती. ते दोघे हसत म्हणत होते की ज्या प्रकारे या दोघांच्या बाबांना रस्त्यातून हटवले त्याच प्रकारे या दोघा भावंडांनाही हटव. त्यावर तिची आई म्हणाली की आत्ता नाही, अजून थोडा वेळ थांबा. हे दोघे पूर्णपणे माझ्या ताब्यात आहेत आणि आपल्याला फार हुशारीने काम करावे लागेल जेणेकरून कोणालाही आपल्यावर शंका येणार नाही. ही सर्व मालमत्ता आपल्या नावावर होईल आणि तुम्हीच माझे खरे मुलं आहात. हे सर्व तुम्हालाच मिळणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी या लोकांशी चांगले वागण्याचे फक्त नाटक करते, नाहीतर या लोकांचा मला किती तिरस्कार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे ते तरुण कोणीही नव्हते तर मालतीचे सख्खे मुलं होते. हे पाहताच तिच्या भीतीने हातपाय कापू लागले आणि तिच्या हातातून एक फुलदाणी खाली पडली. आवाज ऐकता सर्वजण बाहेर आले आणि त्यांनी तिला पाहिली. त्यानंतर त्यांनी तिला पायऱ्यांवरून ढकलले. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर ती कोमात गेली. पण नंतर हळूहळू तिला आजूबाजूचे सर्व काही ऐकू आणि जाणवू लागले. तिला समजले की काही लोकांना ती सत्य सांगू नये असे वाटत होते. त्यामुळे तिच्यावर योग्य उपचारही होऊ दिले जात नव्हते. तिने संधी मिळताच हा छोटा कॅमेरा लपवून ठेवला होता जेणेकरून एक दिवस सत्य सर्वांसमोर येईल. तिचे संपूर्ण बोलणे ऐकून मी तिला मिठी मारली आणि म्हटले की आता तू अजिबात घाबरू नकोस. आता सत्य कोणापासूनही लपून राहणार नाही. पुढील सुनावणीत अमित अंकलांनी तो कॅमेरा आणि त्यात रेकॉर्ड झालेला संपूर्ण व्हिडिओ कोर्टासमोर सादर केला. त्यानंतर रियाच्या मैत्रिणीला साक्षीसाठी बोलवण्यात आले. तिनेही कोर्टात येऊन संपूर्ण सत्य सांगितले. त्यानंतर हॉस्पिटलमधील नर्सनेही आपले विधान नोंदवले आणि सांगितले की रियाच्या उपचारात जाणीवपूर्वक हलगर्जी करण्यात येत आहे. कोर्टाने व्हिडिओ रेकॉर्डिंग, वैद्यकीय रिपोर्ट आणि इतर सर्व पुरावे अत्यंत लक्षपूर्वक पाहिले. काही वेळ संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. त्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय सुनावताना म्हटले की कोर्टासमोर सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून स्पष्ट होते की या प्रकरणात सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
त्यामुळे न्यायालय या प्रकरणात दोषींविरुद्ध निर्णय देत आहे. मालती देवी आणि तिच्या दोन्ही मुलांनी फसवणूक, मालमत्ता बळकावण्याचा कट, विराज आणि त्यांच्या बाबांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे तसेच रियावर योग्य उपचार होऊ न देणे या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याचे प्राथमिक पुराव्यांवरून स्पष्ट होते. त्यामुळे मालती देवी, तिचे दोन्ही मुलं आणि या गुन्ह्यात त्यांना साथ देणाऱ्या दोषींना कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात येते. मालती देवी आणि तिच्या दोन्ही मुलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येते. या प्रकरणात सहभागी असलेले इतर आरोपी अद्याप अटक झाले नसल्यामुळे त्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्धही कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येतात. तसेच रियावर योग्य उपचार करण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्याचेही आदेश देण्यात येतात. न्यायाधीशांचा निर्णय ऐकताच माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. इतका दीर्घकाळ सत्यासाठी लढल्यानंतर अखेर आम्हाला न्याय मिळाला. काही महिन्यांनी रिया पूर्णपणे बरी होऊ लागली आणि आमच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत येऊ लागला. मित्रांनो, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस नक्कीच समोर येते. त्यामुळे कोणत्याही अन्यायासमोर कधीही हार मानू नका. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी व प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.